नाथ संप्रदायाचे आद्यस्थान व भटक्यांची पंढरी म्हणून श्री क्षेत्र मढे येथील यात्रा राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेत 18 पगड जाती धर्माच्या समाजाला मान दिला जातो. याच ठिकाणी आज आपण आलेलो आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. कानिफनाथांनी प्रदीर्घ काळ नाथ संप्रदायाचे काम केले. धर्माचे संस्कृतीचे रक्षण केले. नाथपंथाचे कार्य करीत करीत हिमालयाकडून दक्षिणेकडे आले आणि त्यांनी नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य रंगपंचमीच्या दिवशी संजीवनी समाधी घेतली. कानिफनाथ मंदिर एक भव्य अशा किल्ल्याप्रमाणे एका टेकडीवरती आहे. जय शिवराय मंडळींनो, तर आज आपण आलेलो आहोत एक नवीन ठिकाणी. ते ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कानिफनाथगड मढी या ठिकाणी पाथर्डी तालुक्यातील हे ठिकाण आहे. नवनाथांचं वास्तव्य असलेलं हे ठिकाण आणि अतिशय सुंदर असं हे कानिफनाथगड या ठिकाणी आपण आलेलो आहोत. तर संपूर्ण कानिफनाथाचं आपण चित्रीकरण तर करणार आहोत आणि कानिफनाथ महाराजांचं दर्शन देखील तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. अजूनही तुम्ही आमच्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मंडळींनो, जाऊया कानिफनाथांचे दर्शन घेण्यासाठी. अगर भाऊ या आरगडे पाटील चला. श्री नवनारायणांनी श्रीकृष्णाच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले. त्याचप्रमाणे श्री प्रबुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला, म्हणून त्यांना कानिफनाथ हे नाव पडले. श्री चैतन्य कानिफनाथांच्या गडावर मुख्य गाभाऱ्यामध्ये नाथांची पवित्र संजीवनी समाधी आहे. त्यानंतर सभामंडपामध्ये आपल्याला विष्णूंची मूर्ती देखील पाहायला भेटते. तसेच हनुमंतरायाची मूर्ती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तसेच नवनाथांचे सर्वात मोठे गुरुबंधू श्री मच्छिंद्रनाथ यांचे मंदिर देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि सरळ पाहिलं असता गर्भगिरी पर्वतावरील मच्छिंद्रनाथांच्या मंदिराचे दर्शन भक्तांना या ठिकाणावरून मिळते. समाधी मंदिराच्या पश्चिमेला विठ्ठल रखुमाईचे मंदिर असून मंदिराखाली नाथांचे साधन मंदिर आहे, जेथे जाण्याकरता भुयार आहे व तो एक पूर्वीचा स्थापत्यशास्त्राचा आदर्श नमुना आहे. त्या साधन मंदिरामध्ये शिवलिंग व नंदी आहे व तेथे असलेल्या खिडकीमधून गार हवा येते व गावची पश्चिमेकडील पाहणी करता येते. विठ्ठल मंदिराच्या उत्तरेला श्री नवनाथांचे मंदिर व पारायण ठिकाण आहे. समाधी मंदिराच्या उत्तरेला श्री भवानी मातेचं मंदिर असून तेथे डाळिंबाचे झाड देखील आहे. या अतिशय लहान अशा भुयारी मार्गातून नंदी आणि शिवजीचे दर्शन घेण्यासाठी भक्त आतमध्ये जात असतात. एका वेळेस एकच व्यक्ती जाऊ शकते अशी छोटीशी जागा, परंतु या ठिकाणी असे सांगितले जाते, जर आपल्या नशिबात शिवजीचं आणि नंदीचं दर्शन घेण्याचं भाग्य असेल तर आपली तब्येत कितीही असली तरी आपण या भुयारी मार्गातून आतमध्ये जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी जाऊन आपण शिवजीचे दर्शन घेऊ शकतो. अशी एक आख्यायिका या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला समजते.
नवनाथ पारायण मंदिर. या मंदिरामध्ये आल्यानंतर आपल्याला नवनाथांच्या सुंदर सुबक अशा मूर्ती आपल्याला समोर पाहायला भेटतात. तसेच आलेले भाविक भक्त या मंदिरामध्ये पारायण करताना देखील आपल्याला पाहायला भेटते. म्हणून या मंदिराला नवनाथ पारायण मंदिर असं म्हटलं जातं. कानिफनाथांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला. याचा हुबेहूब देखावा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. तर या ठिकाणी आलेले सर्व भक्त भाविक या देखाव्यासोबत आपले सेल्फी काढत असतात. डाळिंबाच्या झाडाला भक्त काहीतरी संकल्प नवस करून नाडा बांधतात व श्री कानिफनाथ आजही त्या नवसाला पाहून भक्तजनांच्या व्यथांचे निर्दालन करतात. तर मंडळींनो, आत्ता आपण घेणार आहोत कानिफनाथांच्या समाधीचे दर्शन. तर मंडळींनो, आज आपण आलो होतो श्री क्षेत्र कानिफनाथ गड म्हणजेच पाथर्डी तालुक्यातील मढी या गावामध्ये. तर संपूर्ण गडाचे चित्रीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण दाखवलं आहे. तर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा. तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.